नमस्कार, आपले स्वागत आहे कूल किचनमध्ये। मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आणि खाण्याच्या वेगवेगळ्या डिमांड्स चालू झालेल्या आहेत। तर मग मुलांना जनरली काय खायला हवं असतं जे बाहेर मिळतं पण घरात नको असतं। असाच आज आपण एक पदार्थ करूयात आणि तो म्हणजे व्हेज बर्गर। सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक पॅन तापत ठेवला आहे आणि ह्याच्यात साधारण 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे। आता इथे माझ्याकडे चिरलेला कोबी आहे। हा मी फूड प्रोसेसरमधून चिरून घेतलेला आहे, तुम्ही किसून घेतला तरी चालेल। आता आपल्याला हा कोबी या तेलामध्ये थोडासा परतून घ्यायचा आहे। हा कोबी याच्यातला कच्चेपणा घालवेपर्यंत आपल्याला शिजवायचा किंवा परतायचा। आता आपण इथे कोबी वापरतोय, पण तुम्ही याच्याऐवजी फ्लॉवर वापरला, ब्रोकोली वापरली किंवा याच्याबरोबर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या वापरल्या तरी चालतील। जेवढा आपल्याला हेल्दी करता येईल तेवढा हेल्दी करायचा आहे बर्गर। कोबीचा लगेच परतताना खमंग वास यायला लागेल। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूया जेणेकरून कोबीचं सगळं पाणी निघून जाईल। एक पाव चमचा मीठ मी यामध्ये घालते। हा 2 कप साधारण चिरलेला कोबी होता, त्याला मी पाव चमचा मीठ घालते कारण आपल्याला नंतर परत मीठ ॲडजस्ट करावं लागणार आहे सगळ्या भाज्या आणि बटाटे सगळ्यांच्या बरोबर। मीठ घातल्यावर या कोबीला आता जरा पाणी सुटेल, तर हे पाणी आपल्याला फक्त आटवून घ्यायचं आहे आणि कोबी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जेणेकरून या कोबीला नंतर सगळं मिश्रण एकत्र केल्यावर पाणी सुटू नये। तुम्ही बघू शकता आता कोबी थोडासा ट्रान्सलुसंट झालेला आहे आणि याची क्वांटिटी पण आपल्याला आता जरा कमी दिसते। हा असा पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे आपल्याला, अर्धवट असा ट्रान्सलुसंट झालेला कोबी आपल्याला हवा आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि हा कोबी आपण काढून घ्यायचा आहे। आता आपल्याला बर्गरची पॅटी तयार करायची आहे, त्यासाठी आपण उकडलेला बटाटा घेतलेला आहे। हा बटाटा मी किसून घेतलेला आहे। आता हा बटाटा आपण या बाउलमध्ये काढूयात। साधारण मी इथे 6 मीडियम बटाटे घेतलेले होते। आपण हा जो कोबी अर्धवट शिजवून किंवा सॉटे करून घेतलेला आहे तो घालायचा आहे। आता यामध्ये आपल्याला ढबू मिरची घालायची बारीक चिरलेली। जर तुम्हाला ही पूर्ण शिजलेली आवडत असेल आणि दाताखाली याचा क्रंच आवडत नसेल तर जेव्हा आपण कोबी शिजवतो त्याच वेळी तुम्ही ढबू मिरची सुद्धा त्याच्याबरोबर शिजवली तरी चालेल। त्याचबरोबर गाजर घालायचं आहे बारीक चिरलेला किंवा किसलेला। गाजराचं पण सेम आहे, जर तुम्हाला गाजर कच्चा आवडत नसेल किंवा कोणी लहान मुलं एकदम खाणार असतील ज्यांना क्रंच आवडत नसेल तर गाजर सुद्धा कोबी बरोबर शिजवला तरी चालेल। आता यामध्ये मी फ्रोझन मटार वापरते आहे, साधारण एक अर्धी वाटी फ्रोझन मटार आहेत। जर तुम्ही ताजे मटार वापरणार असाल तर तुम्हाला उकडून घ्यावे लागतील। आता याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडे मसाले घालायचे आहेत। तर आता काय मसाले आहेत, इथे आपण घेतलेला आहे ओनियन पावडर आणि गार्लिक पावडर। आता या जर पावडर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही आलं लसूण पेस्ट किंवा नुसती लसूण पेस्ट आणि किसलेला कांदा सुद्धा वापरू शकता। जर किसलेला कांदा वापरणार असाल तर त्याचं पाणी मात्र तुम्हाला काढून घ्यावं लागेल, नाहीतर टिक्कीला पाणी सुटेल। त्याचबरोबर आपण इथे चिली सॉस वापरणार आहोत। पण तिखट खाता त्यानुसार तुम्ही चिली सॉसची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। चिली सॉस बरोबरच तुम्ही जर आवडत असेल तर थोडीशी मिरपूड घालू शकता। मी आज इथे वापरणार नाही आहे। आता आपण कोबीला मीठ घातलेलं होतं पण बाकी सगळ्याच्या दृष्टीने आपल्याला मीठ घालायचं आहे, त्याशिवाय सॉसमध्ये थोडंसं मीठ आहे हे लक्षात ठेवून आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेते।
आता ही पॅटी करताना तुम्ही ह्याच्यात भाज्यांचे व्हेरिएशन्स करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ह्याच्यात पनीर घालू शकता बटाट्याच्या बरोबरीने. तुम्ही ह्याच्यात जर अजून जास्त हेल्दी पाहिजे असेल तर यात बटाटा जेवढा घातलेला आहे त्याचबरोबर निम्मा बटाटा आणि निम्मा उकडलेलं रताळं घालू शकता. रताळ्यामुळे सुद्धा हे जास्त पौष्टिक होतं आणि रताळा जेव्हा आपण सगळ्या भाज्यांबरोबर खातो तेव्हा त्याची अशी वेगळी चव कळून येत नाही, शिवाय ते जास्त पौष्टिक होतं. तुम्ही बघू शकता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. बटाटा जर थोडासा तुमचा पातळ झाला असेल तर तुम्ही ह्याच्यात थोडंसं बेसन किंवा ब्रेड क्रम्स घालू शकता. पण आता माझा बटाटा अगदी व्यवस्थित आहे त्यामुळे मला दुसरं काहीही घालायची गरज नाही आहे. आता आपण ह्याच्या टिक्क्या करूयात आणि त्या शॅलो फ्राय करून घेऊयात. अशा प्रकारे आपल्याला आता बॉल करून घ्यायचा आहे आणि ह्याची जाडसर टिक्की करायची आहे. आपल्याला फार जास्त, हे बघा तुम्ही बघू शकता, खूप जास्त चपटी टिक्की नाही करायची शक्यतो, नाहीतर त्याचा क्रंच निघून जातो. आता अशा प्रकारे आपण या सगळ्या साहित्याची टिक्की करून घेऊयात. आता आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. या आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत. तुम्ही या शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय करू शकता. तुम्ही एअर फ्रायसुद्धा करू शकता. इथे आपण ही टिक्की जी आहे ही कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात घोळवून घेतलेली आहे. पाणी आणि कॉर्नफ्लॉवर असं मिक्स केलेलं आहे. याच्यात मीठ किंवा दुसरं काहीही घातलेलं नाही. आता याचबरोबर आपण ही ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेणार आहोत. ब्रेड क्रम्समध्ये घोळवल्यामुळे काय होतं तर ही एकदम कुरकुरीत होते व्यवस्थित टिक्की आणि आपल्याला जो एक कुरकुरीतपणा असतो बर्गरला तो येतो. आता ही जी तयार झालेली टिक्की आहे ही तुम्ही डिफ्रीज जेव्हा हवी असेल तेव्हा काढून खाऊ शकता. तेव्हा आपण शॅलो फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो, जसं आपल्याला आवडेल त्यानुसार करू शकतो. त्याचबरोबर ही टिक्की साधारण 1 ते 2 महिने डिफ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते. आता आपण हिला आत्ता शॅलो फ्राय करणार आहोत. आत्ता आपण या शॅलो फ्राय करतोय, पण या आपल्याला थोड्याशा हाय ह्याच्यावरच करायच्या आहेत, हाय गॅसवर. यामुळे काय होईल तर बाहेरचे जर टिक्कीचं आवरण आहे ते क्रंची होईल आणि आतनं आपल्या बऱ्यापैकी सगळ्या भाज्या शिजलेल्या आहेत, त्यामुळे आत काही जास्त शिजवायची आपल्याला गरज नाही आहे. साधारण आता 1 मिनिट झालेला आहे. आपण आपल्या टिक्की ज्या आहेत त्या पलटून घेऊयात, जेणेकरून त्या दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान कुरकुरीत होतील. तुम्ही बघू शकता ह्याचा रंग छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या टिक्क्या छान क्रिस्पी झालेल्या आहेत, हे बघा. आणि त्याचबरोबर या दोन्ही बाजूनी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि या टिक्क्या आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आहेत. इथे आपण एक तवा ठेवलेला आहे. बर्गरचे बन जे आहेत ते हलकेसे भाजून घ्यायचे आहेत आणि यासाठी मी अगदी थोडंसं तेल लावते. बाजारात बन्स मिळतात, हे आपण 1-2 करून घेतलेले आहेत आणि हे आपल्याला हलके भाजायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाही आहेत, त्याला फक्त गरम होऊ द्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल आतला भाग असा कडक कुरकुरीत तर तुम्ही जास्त भाजू शकता, पण ओरिजिनली बर्गरसाठी हे फक्त आपल्याला थोडेसे हलके गरम करायचे. तुम्ही बघू शकता आपण याला थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपले बर्गर बन पण तयार आहेत आणि आपल्या टिक्की पण तयार आहे. आता आपण हे सगळं व्यवस्थित असेंबल करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपले सगळे साहित्य तयार झालेलं आहे. आता असेंबल करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जो बेस आहे याला आपण लावणार आहोत टोमॅटोचं केचप थोडं. आपल्याला टिक्की ठेवायची आहे आपली. हा जो दुसरा बनचा भाग आहे याला आपल्याला लावायचा आहे मेयोनीज. मेयोनीज आवडत असेल त्यानुसार कमी जास्त लावू शकता. आपण साधारण 1 चमचा मेयोनीज लावून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे लेट्यूस. लेट्यूस जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोबीची कोवळी पानं ठेवली तरी चालतील.
त्याने सुद्धा चव छान येते. आता आपल्याला टोमॅटो ठेवून द्यायचा आहे. ठेवायच्या कुठल्या नाही हे तुमचं ऐच्छिक आहे, पण जनरली कोबी किंवा लेट्यूस आणि कांदा टोमॅटो हे छान वाटतं. त्याचबरोबर इथे आपण थोडासा कांदा ठेवत आहोत. तुम्ही बघू शकता मी कांद्याच्या रिंग्स केलेल्या आहेत, अख्खा कांदा ठेवलेला नाही, कारण यामुळे काय होतं एकदम एकाच ठिकाणी कांदा येतो आणि मग ते बऱ्याच जणांना आवडत नाही आणि माउथफील खराब होतो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे मी घरीच अल्पिनोचे पिकल करून ठेवलेलं आहे, तर हे आता आपण यामध्ये घालूया. तुमच्याकडे जर हे असेल तर तुम्ही घालू शकता आणि आवडत नसेल किंवा नसेल तर हे अवॉइडसुद्धा करू शकता. आणि जर तुम्हाला या पिकल्सची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आपलं बर्गर तयार आहे, हे आपण बंद करूयात आणि खाण्यासाठी हे तयार आहे एकदम. आपल्याकडे असलेल्या साहित्यापासून आपण किती छान बर्गर तयार केले. बाहेरच्यापेक्षाही नक्कीच टेस्टी आहे. करून बघा तर मग. धन्यवाद.